अपघाताची बातमी आहे. स्कूल बस आणि हायवा टिपरचा अपघात झालेला आहे. इंदिराबाई इंग्लिश मीडियम स्कूल श्रीपूर ही बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडायला जात असताना स्कूल बस आणि हायवा टिपरचा अपघात झालेला आहे आणि यामध्ये स्कूल बसचे मोठे नुकसान झालेले आहे. स्कूल बसच्या शेवटच्या स्टॉपपर्यंत जाणारे जे विद्यार्थी होते आणि ड्रायव्हर हे त्यावेळेला स्कूल बसमध्ये होते. ही घटना उमरे पागे हद्दीमध्ये सरकारी दवाखाना कदमवस्तीच्या शाळेजवळ घडलेली आहे. दुपारी 2:30 वाजता ही शाळा सुटते आणि त्यानंतर श्रीपूर सेक्शन 14 उमरे वेळापूर, त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील उमरे पागे, करोळे आणि मिरे या मार्गे असणारी ही बस आहे. ही स्कूल बस रोज विद्यार्थ्यांना या ठिकाणावरून घेऊन येत असते आणि सर्व विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात असते आणि त्यावेळेला साधारण 3च्या दरम्यान हा उमरे पागे हद्दीमध्ये घडलेला अपघात आहे. स्कूल बसचे ड्रायव्हर साईडचे मोठे नुकसान झालेले आहे. बसमध्ये रस्त्यावरती खाली आणि इतरत्र मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे दिसून आले आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. यामध्ये विद्यार्थी आणि ड्रायव्हर सर्वजण सुखरूप आहेत. या घटनेच्या वेळी थोडाफार पाऊस देखील पडत होता. ही घटना घडताच स्थानिक एका शेजारच्या शेतकऱ्यांनी मुलांना ताबडतोब बाहेर देखील काढले. या घटनेची माहिती मिळताच पालकांमध्ये धावपळ आणि घबराट सुरू झाली होती. शाळेच्या मुख्याध्यापकांना ही बातमी समजताच मुख्याध्यापक आणि त्यांचा शिक्षक स्टाफ यांनी ताबडतोब घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पालकांकडे विद्यार्थ्यांची विचारपूस देखील केलेली आहे आणि त्यानंतर करकम पोलीस स्टेशन येथे शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहे, अशी आपल्याकडं माहिती मिळालेली आहे. सदर ज्या गाड्यांचे अपघात झालेले आहेत त्या गाड्यांचे नंबर आयशर कंपनीची स्कूल बस आहे, MH 45 9150 स्कूल बसचा नंबर आहे. तर हायवा टिपर टाटा कंपनीचा आहे आणि त्याचा नंबर MH 13 CU 3291 असा आहे. ही घटना कळताच स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आणि पोलीस स्टेशनवरून ही घटना समजताच त्या ठिकाणचे पोलीस देखील या घटनास्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे. रस्त्यावरती ट्रॅफिक ह्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जाम झाले होते. इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना काढण्यासाठी मदत देखील केलेली आहे आणि ताबडतोब या बसचे जे चालक होते त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे, अशी माहिती आपल्याला इथल्या स्थानिकाकडून मिळालेली आहे. एकंदरीत आपण ही पाहतो की कशी या बसची अवस्था झालेली आहे आणि कशा प्रकारे इथे ट्रॅफिक देखील जाम झालेले आहे आणि इथं सर्व ग्रामस्थ असतील किंवा विद्यार्थ्यांचे पालक किंवा प्रवासी, हा रस्ता जाम झाल्यामुळे ताबडतोब इथं पोलीस देखील आलेले आहेत आणि त्यांनी इथला जो मॉब आहे तो बाजूला सारून रस्ता रिकामा करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू होताना आपल्याला इथं दिसत आहेत. बघतोय आपण स्क्रीनवरती कशी ही गाडीची अवस्था झालेली आहे आणि हा बाजूला तो टिपर देखील उभा आहे आणि हे सर्व त्या ठिकाणचे प्रवासी, ग्रामस्थ, स्थानिक आहेत.